जिंतूर नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकतर्फी वर्चस्व सिद्ध करत राजकीय समीकरणे बदलून टाकली आहेत। याच निकालात प्रभाग क्रमांक 12 ब मधून पठाण मेहमुन्निसा फैयाज खान यांनी सलग 5व्यांदा विजय मिळवत इतिहास रचलाय। प्रतिष्ठेची निवडणूक, भाजपची रणनीती यशस्वी। मात्र या नगर परिषद निवडणुकीत भाजपने 12ही प्रभागात मुस्लिम उमेदवारांना संधी देत आपली पकड मजबूत केली आणि अखेर पालिका ताब्यात ठेवण्यात भाजपला घवघवीत यश मिळाले। प्रभाग 12 ब 5व्यांदा विश्वासाची मोहोर। प्रभाग 12 ब मधून पठाण मेहमुन्निसा फैयाज खान यांनी 1025 मतांनी विजय मिळवत 5व्यांदा निवडून येण्याचा विक्रम केलाय। हा विजय म्हणजे केवळ निवडणूक यश नव्हे तर केलेल्या विकास कामांची पावती असल्याचं मत सामाजिक कार्यकर्ते व माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे कट्टर समर्थक टिकाखान पठाण यांनी व्यक्त केले। टिकाखान पठाण यांनी सांगितले की प्रभागातील दांडगा, जनसंपर्क, तहसील, पंचायत समिती, नगरपालिका, पोलीस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय येथे नागरिकांच्या कामासाठी तत्पर उपस्थिती। तब्बल 5,78,00,000 रुपयांचा विकास निधी आणला। त्यापैकी 2.5 कोटींची विकास कामे थेट प्रभागात, उर्वरित निधीतून शहरातील विविध भागात सिमेंट, रस्ते, नाल्या, पथदिवे, नागरी सुविधा। यामुळे मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला। मोहसिन खान पठाण हे सातत्याने प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत लोकांशी थेट संपर्क ठेवत असतात। याचा मोठा फायदा या निवडणुकीत झाल्याचं बोललं जात आहे। या दणदणीत विजयानंतर शहरवासियांकडून पठाण मेहमुन्निसा फैयाज खान यांना उपाध्यक्ष पद देण्यात यावे अशी जोरदार मागणी पुढे येते। एकूणच जिंतूर नगर परिषद निवडणुकीत भाजपने राजकीय डावपेचात बाजी मारली असून प्रभाग 12 ब मधील 5व्यांदा विजयाने पठाण मेहमुन्निसा फैयाज खान यांचे नेतृत्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले।